श्री गुरुदेव दत्त. लवंग कापुराच्या वापराने दूर होतील घरावरील संकट येईल. घरात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यामध्ये लवंग हा खास मसाला आहे. त्याचा उपयोग केवळ भोजनाचा स्वाद वाढवण्यासाठी नव्हे तर ज्योतिष उपायामध्येही होतो. वास्तुशास्त्रानुसार लवंग वापरल्यानंतर जीवनातल्या अनेक समस्यांपासून सुटका होऊ शकते. कापूर काही असावा एक घटक आहे ज्याचा ज्योतिषशास्त्रानुसारही उपयोग करता येतो. कापूर आणि लवंग याचा एकत्रित वापर केल्यास नशीब उघडतं असं म्हटलं जातं. जीवनात प्रगतीचा मार्ग सापडतो. सोबतच कुटुंबाविषयी मध्ये असलेले भांडणही थांबू शकतात. त्यासाठी लवंग आणि कापुराचा उपयोग कसा करायचा याबद्दल जाणून घेऊया. तसेच त्यांचे नेमके फायदे काय होतात हे समजून घेऊया. लवंग कापराशी निगडीत 5 उपाय. घरात सुख समृद्धी. घरात सुख समृद्धी येण्यासाठी शनिवारी किंवा रविवारी सायंकाळी 5 लवंग, 3 कापूर वड्या आणि 3 मोठे वेलचे हे घटक एकत्र करून जाळावेत. त्यातून ज्वाळा येऊ लागल्या की ते घराच्या सर्व भागातून फिरवावे. ते पूर्णपणे जळून गेल्यानंतर त्याची राख मुख्य दरवाजापाशी पसरावी. ही राख पाण्यात मिसळून त्या पाण्याचे हुबके मुख्य दरवाजावर मारू शकता. असे केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा नाश होतो. त्यामुळे घरात सुख समृद्धी येते. आर्थिक समस्या दूर होते. आर्थिक स्थिती चांगली नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या वाटीत लवंग आणि कापूर एकत्र घेऊन जाळावं. वास्तुशास्त्रानुसार असं केल्यास घराची पैशाची कमतरता भासत नाही. हा उपाय करण्यासाठी 5 कवड्या आणि 5 लवंगा घेऊन लाल रंगाच्या कपड्यात बांधून लक्ष्मी मातेच्या चरणात लावून घरात पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा. त्यामुळे लक्ष्मी माता खूप खुश होईल आणि घरात बरकत होईल. संपत्ती कायम राहील. शत्रूचा नायनाट होईल. लवंगा आणि कापराचा उपाय केल्यास शत्रू आपल्याला त्रास देऊ शकत नाही. शत्रूपासून त्रास होत असेल किंवा कोणीतरी विनाकारण त्रास देत असेल तर मंगळवारी बजरंग बाण स्तोत्राचं पठण करावं. त्यासोबत 5 लवंगा आणि कापूर एकत्र जाळून हनुमान पूजन करावं. त्यानंतर त्या राखेचा टिळा कपाळावर लावावा. असं केल्यास शत्रूपासून लवकरच सुटका होते. घरातले क्लेश दूर होतात. घरात होणारे क्लेश हा त्रासदायक विषय असतो. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी लवंग कापराचा उपाय परिणामकारक मानला जातो. त्यासाठी दर दिवशी घरात कापरासोबत लवंग जाळावी लागते. त्यानंतर त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवावा. त्यामुळे कौटुंबिक क्लेशापासून मुक्ती मिळते. तसंच घरातल्या सदस्याचं परस्पर प्रेम दृष्ट वाढते. करिअरमध्ये प्रगती. जीवनात यशस्वी होण्यासाठी करिअरमध्ये प्रगतीसाठी लवंग, कापूर आणि पानाचा उपाय अधिक प्रभावी मानला जातो. प्रयत्न करूनही करिअरमध्ये प्रगती होत नसेल तर हा उपाय करावा. 1 पानात लवंग, सुपारी आणि वेलची ठेवून ती श्री गणेशाला अर्पण करावं आणि प्रार्थना करावी. त्यामुळे